नमस्कार मंडळी. संपवण्यासाठी टेन्शनचा कहर घेऊन आलोय हास्याचा प्रहर. अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. तर मंडळी, आयुष्यात बऱ्याच जणांना बरेचदा काहीही न मागता बरंच काही मिळतं. आपल्या समीर चौघुलेंना सुद्धा काहीही न मागता काहीतरी मिळालंय. बघूया ते नेमकं काय. अरे हो, व्यवस्थित आहे सगळं. अहो फार छान झालं बरं का इव्हेंट. हो. बापरे, लोक तुमच्या सया फोटो वगैरे, मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. हो ना. तुला माहिती आहे का, माझा परफॉर्मन्स सुरू असताना डावीकडच्या ज्या तरुण मुली होत्या चित्कारल्या होत्या एकदम. अहो आठवत नाही. अहो एक मिनिट, काय झालेलं माहितीये का, बसा हा, हा. तुम्ही. त्या मुलींच्या घोळक्यात नाही काळं कुत्र घुसलं होतं म्हणून त्या ओरडल्या. मी होते ना, तिथेच होते उभी मी. पण आवडला होता कार्यक्रम माझा, खूप म्हणजे छान, परफॉर्मन्स. खूपच छान झाला होता. खूप अरे तुला सुंदर. माहिती आहे का, मी मुद्दामून तुला घेऊन आलो आज इव्हेंटला. हो? समीर चौगुले या नावाला काय वलय आहे आज तुला दाखवायचं होतं. बाई बघितलं ना मी. बघितलंस ना तू. हो. आणि तुझी मावस बहीण सुद्धा आहे ना इकडे जुन्नरला. काय नाव, बबिता नाव ना तिचं. मग तिचं चाललं होतं तुला भेटायचंय म्हणून. आता आली की जा घरी दोघे. हो लगेच. एक मिनिट, आलीच. बया 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 मै ताईडी ग. बाबो, किती दिवसांनी दिसती ग. 12 वर्ष झाली. 12 वर्षांनी भेटलोय आपण. ओ दाजी, काय करीत अहो, ए, काय नाही सहज काय नाही. हा, काय नाही. बया तायडे. हा? बाबू, काय ग, तुला पार बोलू बोलू थकले. येतीस तू अजून माझ्याकडे. राहू दे, तूच बोल. कुठे चालली ग तायडे तू. लहानपणापासून अशीच आहे मी. येडी आहे का? काय मग दाजी, कसं आहे, बरं आहे का. हा, मग बरं, बरं. काय मग मेवणीसाठी काही गिफ्ट बीप काय आणलंय का नाही. आणलाय ना, जॅकपॉट आणलाय ना. अहो, नाही ना. काय अगं. असेच ग विनोदी येते. शिवत्यात बरं का दाजी. अगं तिचं चाललं होतं इतकी वर्ष, बबिताकडे जायचंय. शेवटी आज योग आला. खरंय, खरंय. असो, तुम्ही बसा गप्पा मारत. मी जरा फ्रेश होऊन येतो. बाकी घरी कसे आहेत सगळे. सगळे बरे आहेत. बेंबी कशी आहे. अहो, ठीक आहे. काय नाव काय त्याचं. अहो बंटी. हा, बंटी. नाही. बेबी काय. नवरा मेलेच म्हणजे करतो बरं का. ऐक ना, चल आपण निघूया ना. आम्ही निघतो. हा चल. हा, हा. नाही हरकत नाही, मी काय म्हणते, तुम्ही आवरून घ्या पड्डीशी. आम्ही थांबतो नाही 2 बबिता, मिनिटं मी गप्पा मारीत बसू. ऍक्च्युली मी येत नाहीये. हा नाही ऐक ना, जरा दौऱ्यावर असताना माझं सगळं शिस्तबद्ध असतं. मी आता लवकर झोपणार आहे, कळलं का. नाही. अरे ते इव्हेंटच्या इथे सुद्धा बाकी सेलिब्रिटी होते, मी थांबलो नाही तिथे. मग सगळे मला ते असं फोर्स करतात, अरे बस एक पेक घेऊया. मी त्यातला नाही, तिला माहिती आहे. हो नाही. मी ऍब्सोल्युटली नाही, कधीच नाही, म्हणजे कळलं का. कधीच नाही. आणि उद्या काय माझं शूटिंग आहे सकाळी, प्रोडक्शन वाले 7ला गाडी पण पाठवणार, त्यामुळे प्लीज तुम्ही जा. हो दाजी, हाय का तुम्ही एवढ्या लांब आले या. असं काय करता, मोहनराव खाली पार्किंग मध्ये बसलेत गाडीत. अच्छा, नाही मग नको, बिलकुल नको मग. नाही, काय म्हणे नाही तसं नाही. आमचं मला काही चुकलं का नाही दाजी? चुकलं नाही. मी आलो ना, या आधी सुद्धा आलोय की तुमच्याकडे राहिला. हा, मग तेच पण मोहनराव घेतात ना, मला मग ऑड वाटतं त्यांच्या आता घेतात पण आता. नाही हो, पण मला ऑड वाटतं ना. मग त्यांच्यासमोर बसलो ना की मग ते रंगात येतात. मग डोरबेलचा आवाज काढ, कुमार सानूचा आवाज काढ. मग पहाटे माझे आवाज चुकायला लागतात, मग प्रॉब्लेम होतो. नाही मला तसं काय नाही, म्हणजे मी येतो नाही. मी आले असते तर बरं सांग ना. वाटलं. नाही हो, सांगते. अगं त्यांचं शूटिंग आहे ना, नाही जमायचं त्यांना. आम्ही संध्याकाळी येतो ना. संध्याकाळी येतील हो, उद्या तुझ्याकडे. येतो ना. बरं मग संध्याकाळी जॉईन व्हाल तुम्ही. मी जेवायलाच येतो ना. जेवून वगैरे आम्ही तिथूनच निघू. आणि हे कसं पित नाही, त्याच्यामुळे ड्राईव्ह करायला काहीच प्रॉब्लेम नाही. रात्री निघू. अगं ताई, अगं किती ऐकी होती मला. अगं, कळलं मला. वेडी. कळलं मला, तू नवरा पित नाही. नाही. पण नवरा घेतो म्हणजे काय, तो काय गटारात पडून असतोय. अगं. स्टँडर्ड आहे त्याला पण. असं नाही मला म्हणायचं, वेडी आहेस का? नाही, तसं नाही. absolutely असं काही अजिबात नाही. तुम्ही जा फ्रेश व्हा ना. नाही. कोणतरी आला. हा. ऐक, मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं. नाही पण मला दाजी नाही, आले असते तर. असं तेवढंच. येतील ना ते. बरं वाटत माणसाला. ये क्या, किधर से, कौन है ये क्या है. सर, तुमचा नेहमीचा ब्रँड आहे आणि गपचूप घेऊन आलोय सर. काय लागलं तर लगेच फोन करा, मी आहे खाली. अरे माझं नाहीये ते, काहीतरी. दारू. नाही माझा काही संबंध नाही याच्याशी.
विशू तुला माहिती आहे माझा काही संबंध नाहीये. आयुष्यात फक्त 3 बाटल्यांशी संबंध आलाय मला. पहिली ती पाचक काढा दिलायस ती बाटली माझ्याकडे असते. ती कशी आली? दुसरी जुजबी खेचक वटी तुला माहिती ती नेहमी ठेवतो मी माझ्याकडे. दारूची बाटली. आणि नाही आणि तिसरी बाटली कुठली 15 दिवसात मरणाचे केसवर्धक गुटिका. 3च बाटल्या माझ्याकडे असतात. ह्याच्याशी काही संबंध नाही. अहो काय दाजी खोटं बोलिता लाज वाटते का? आता येटर सांगून गेला तुमचा नेहमीचा ब्रँड आहे म्हणून लाज वाटते का? दारू प्यायची तुला? नाही, दारू दारू प्यायची? नाही. मी दारू पी. काय दारू काय पी. नाही राहू शकत मी. या माणसाला दारू प्यायची ना पी. सगळ्यांच्या समोर तमाशा होऊन जाऊ दे तमाशा. अहो, मी मेले ना. दारूची बाटली पी. नाही थांब. मरू नको. याला दारू प्यायची. हा व्यसनी माणूस आहे याला दारू प्यायची. अगं नाही विशू अगं कुठून कुठे चाललं नाहीये तसं काही नाहीये. उगाच पंखा तुटला तर हॉटेलवाले भरून घेतील यार. बायको मरून पडली तर चालेल याला पंखा तुटायची काळजी आहे नाही, या माणसासाठी मरीती का? तायडे तू तायडे खाली उतर. तायडे माझा आई- तायडे खाली उतर म्हणलं ना. संपलंस. अगं काहीच नाहीये नाही, तसं. नाही, भाऊजी काय ते खरं खोटं आता आजच होऊ जाऊन दे. काय हा ब्रँडचं काय लफड आहे मला सांगा. अरे माझा कसला आलाय ब्रँड? हा माझा ब्रँड नाहीये. मी साधा माणूस आहे. हो. माझा कसला आलाय ब्रँड? अरे आतली चड्डी आहे ती पण मर्दानी नावाच्या ब्रँडची आहे. मुळात मर्दानी नावाचा ब्रँड पण नाही आहे यार. माझा ब्रँडशी संबंध नाही आहे. ऐक माझं विशू विशू हात खाली खाली उतर. विशू. बाजूला विशू, ऐक. हात नको ओढूच दारू विशू एक दाडू नाही विशू हे बघ विशू मी हात ठेवतो. ऐक माझं विशू मी हात ठेवून सांगतो माझा या बाटलीशी संबंध नाही विशू. माझा नाही संबंध बेटा. नाही बेटा माझा नाही संबंध. माझा खरं बोलतोयस. खरं बोलतोय मी. अगं तायडे अगं ही धडधडीत बाटली दिसती का नाही तुला डोळ्यासमोर? हा, लगेच काय भाषणपणा करीती का तू? दाजी खाली उतरा. तुम्ही खाली उतरा दाजी. तू नाही, दाजी नाही तुमचं चुकलं. माझं काय चुकलं? नाही तुमचं चुकलं. तुम्ही माझ्या ताईला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं का बुवा वय मी पितो. अगं पण मी नाही पित ना. मी पितच नाही ना. आहे का माणसानं सापडल्यावर पण खोटं बोलायचं? म्हणजे अरे याला कुठे काय- सापडलोय मी? काय मी सापडलंय? सापडलो कुठे? मी सापडलोच कबूलच नाही. करत नाही हो माणूस. किती निगरगट्टा असावं माणसाने. नाही माझा नवरा पितो पण मला सांगून करीतो. हा माझ्या नवऱ्यानं कधी असा दारू पिऊन माझा संसार नाही कधी मोडला. नाही विशू विशू अगं दादा कुठे? अगं नाही ग. अगं नाही तू बस बघू आधी. अक्कल आहे का तुला? हे अक्कल आहे तुला? संसार मोडलाय मी. तू कशाला आमच्या संसारात ढवळाढवळ करते का? बोलू दे तिला. बोलणार ती. बोलणार. माझी बहीण आहे ती. बोलू दे तिला. विशू मला तमाशे नको आहे. तमाशा तू करतोयस रे. तमाशा तू करतोयस. आता तुझं प्लॅनिंग माझ्या लक्षात आलं रे. काय planning आहे? हा? मला तिच्या घरी पाठवून तिथे बाटलीची पुचक उडायची होती तिला. हा? नाही. हा, कोण कोण येणार दारू प्यायला? अजून कोण कोण येणार दारू प्यायला? कोण कोण येणार? कोण कोण येणार? सांग पटकन. नाही, कोण कोण? अगं- बोल ना बोल. मला फट दे तर मी हा, बोलेन. बोल. अगं कोणी येणार नाहीये. मी एकटाच आहे. म्हणजे यो अख्खा खंबा तुम्ही एकट्यानं संपवणार होते? हा, काय माणूस आहे. माणसाला लाज नाही वाटत. हा? बाई. काय कडवाट लागती दारू. हा? काय माणूस आहे. अगं तायडे नवरा पितो ग पितो पण एवढीशी बाटली असती बरं का त्याच्या खिशामध्ये. हे म्हणजे एवढं. अगं नाही ग. मी दारूला स्पर्श सुद्धा केलेला नाहीये. बरोबर रे. स्पर्श कशाला करायला हवा? स्पर्श कशाला हवा? बाटलीतून ग्लासातून नरडातून पोटात कशाला हवाय स्पर्श तुला? नाही. हा, कशाला हवाय स्पर्श? अगं हे केवढं मचूळ लागत आहे. अगं पिते कशाला मत तू? नको पिऊस ग. नको पिऊस. यालाच पिऊ दे. एक नंबरचा बेवडा आहे हा. पी दारू. यू डू नो दॅट यू जस्ट कॉल मी अ बेवडा. हो आहेस तू बेवडा. कळलं ना? अख्खं खानदान बेवडा आहे तुझं. व्यसनी माणूस. अगं तायडे गपरा. काय सांगू तुला तरी तुला सगळे सांगू सांगू थकले. का या लाईनीतली माणसं अशीच असतात. ए, तू जा घरी. ए, बाजूला हो. बरोबर बोलते ती. कळलं ना? माझा बाप कण्या तुटस्तोवर सांगत होता. दाताच्या कण्या तुटल्या की ह्या माणसाशी लग्न करू नको. पण या डोरबेलच्या आवाजाच्या प्रेमात पडले ग मी. आणि या माकडाशी लग्न नाही, केलं. विशू आहे. कुठून बुद्धी सुचली मला. तायडे बी नाही व्हायचं मला. तायडे बी बरबाद पिलोय. झालं आयुष्य थांब, थांब, माझं. तायडे. 2 मिनिटं बरबाद बसा. झालं ग थांब, थांब, आयुष्य तायडे. माझं. तायडे मी थांब. मेले ग. विशू आहे. दे 2 मिनिटं. आयुष्य गेलं संपलं. अरे स्कॉच मध्ये बोट काय बुडवते का तू? अगं नको बाई.
स्कॉच मध्ये बोट नको बुडू. बायकोला ब्लड प्रेशर होऊन मरू दे बायको, पण ह्याची स्कॉच नको वाया घालू. तायडे काय डोस रे बोलत डोस. ती? नाही, दारू डोसायची तुला नाही, नाही. घे डोस. नाही, नाही. घे, 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 नाही, पी, नाही, पी, नाही, 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 ती. दारू घ्या आणि मरा. लिव्हर फुटून मरा एकदाचे. अगं नाही तायडे ग, घे. कुठून पाणी- कुठे चाललीस तू? पाणी पी, 2 घोट पाणी पी धर. 2 घोट पाणी पी. अरे पाणी नाही दारू आहे ती. काही प्यायचे मला. पिऊ दे दारू मला. अरे नको. पिणार मी. नाही, 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 तू विशू. पण मर, मी पण मरते. विशू नाही. पी ना. विशू पी माझी दारू. शपथ आहे तुला विशू नाही बस पी दारू. तू शांत हो आधी. हा बोला. विशू शांत. अहो काय सांगू इथं दाजींनी पार राडा घालून ए ए, राडा कोणी घातला रे? राडा कोणी घातलाय? हे बघ, हे बघ, हे बघ, दारू पिऊन राडा करीत ए आहे. मी नाही दारू प्यायलोय. हे बघ, ऐका माझं पारी तर मी काय म्हणते मिनिस्टर त्यांनी येते खाली तुम्ही ठेवा फोन. ए नाही ग दारू नाही. तायडे गप. आता जगभर होणार. आता जगभर होणार. छितू होणार माझी. नाही रे नाही रे असं नाही रे. काय मिळतं तुला असं वागून? तायडे. काय तायडे, तू मिळतं? शांत हो. दारू प्यायची तुला? नाही नाही ग. तायडे ग. ए दारू घड ना ग. तू ए उघड ना, थोड्या. थोबाडवर करून सांगितो हा त्यांना ते करायचे. गप 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 हे काय आहे? शांत. सर तुमचं ठरलंय ना शेवंताबाईंच्या संगीत बदल्या जायचं. गाडी रेडी आहे सर. आणि सर खाजगी बैठक म्हणून मी गजरे आणि टोपी पण आणली आहे. काय शेवंताबाईंची बैठक आहे, सकाळ होणार म्हणजे घुबडं झोपायला आणि तुम्ही निघायला एकच वेळ. काय लागलं ना मला फोन करा सर, मी खाली आहे. तायडे. विशू ऐक. विशू ऐक ना विशू माझा काही संबंध नाही ह्याच्याशी. विश्वास ठेव माझा खरंच काही संबंध. मी कसा विश्वास करून देऊ का तुला? काय मी करू म्हणजे तुझा विश्वास मर बसेल? ना, मर ना, मर मर मर. तायडे आपल्या हातात आहे का तायडे? सांग. अगं आहे ग आहे. तुला सांगत होते सगळं तरी तू ऐकलं नाही. अगं हे बघ. आहे ग. कोणीतरी मला अडवाना रे. नाही ग काय. दया. काय बाई चिठे पोती, काय बाई ट्याचात मिरवायची. मानवरा असा मानवरा तसा बाहेर खाली निघाला ग तू. ए तू घरी जा, घरी जातो. गप्पा बस. आहेस तू बाहेर खाली आहेस. स्त्री लंपट कामांधन नराधम. बायका हव्या तुला? बायका? शेवंताच्या घरी बैठकीला जायचं तुला? नाही, नाही. खाजगी बैठक. खाजगी बैठक. खाजगी बैठक. तायडे शांत. खाजगी बैठका करायच्या. दाजी ओ दाजी तुमच्या पाया पडते ओ. बाई बाटलीचा नाद नाही हो बरा. अहो नाही ग नात का तुझ्या नात. दाजी दाजी, मला सांगा ह्याच्यात काय कमी आहे? काय कमी आहे हिच्यात दाजी? सांगा मला काय कमी आहे हिच्यात? सांगा ना दाजी, काय कमी आहे माझ्या तायडीमध्ये? तुम्ही बाई बाटली पकडली. सांगा ना दाजी, काय कमी आहे माझ्या ताईत? चेहरा बरा आहे पण बाकी जरा नाही नाही नाही. कमनीय बायका पाहिजे तुला? नाही का? कमनीय नाचायला अरे, बायका विशू. पाहिजे तुला? कमनीय नाही. अशा बायका पाहिजे तुला? विशू नाही विशू नाही. हा? विशू ऐक. संसार वाचवायचा आहे ना माझा? हो. ठीक आहे, मला सांगायचं ना. नाही नाही विशू मी ऐक माझं. नाचले असते ही तुझ्या पुढ्यात. ही माझ्या विरुद्ध कोणीतरी साजिश रचली आहे. अगं बाई, साजिश का? हो, विशू. कोण आहेस रे तू? हा हिरो? तू कुठला हिरो रे? चिल्लर नट? तुझ्या विरुद्ध कोण साजिश रचणार आहे? तोंडावर बोलतेस तू माझ्या? माझं चारित्र्य काय? अरे चीत की चाल बाज की नजर. चित्ते की चाल. कोण नाही कुत्र ओळखत तुला? पान खाऊन रस्त्यावर पिंग टाकतात ना, तसे तुझं चारित्र्य रे. घाणेरड्या चारित्र्याच्या वाट. हे बघ हे बघ, एवढी मरणाची जागा सोडली आणि तिच्या पायशी गेला बघ. दे ना बाई, हात दे अजून त्याला. दे. वा दादा वा भोग. विशू नाही संसार. संसार उद्ध्वस्त करायचा माझ्या? नाही विशू. हा, बायका नाचवायच्यात पुढे. अरे नाही मला विशू. सांगायचं ना, मी नाचले असते संसारासाठी. नसले असते अरे विशू केवढं नाही नाही विशू नाही. अगं बाई. काय ग तायडे, अगं एकटी नाचशील का ग? मी आहे ना तुझी बहीण. मी पण नाचीन ना तुझ्या संसारासाठी. हलवीन ना अरे गं. तुझा काय
तुझं काय आहे? मध्ये कंबरनाचं तुझं काय आहे? या चौगुले या, या बसा मंचकी साहेब बसा मंचकी ए आण कधी टोपी आणतो गजरा आण गजरा ए घ्या शेड घ्या नाही, नाही, ए, विशू, हे- आणतो गजरा आण. हे काय चाललंय? बसा मंचकी. अगं, नाही, हे- लावण्या ऐकायच्यात तुम्हाला नाही, नाही. ऐका हा अगं, नाही. या रावजी तुम्ही बसा भाऊजी नाही रे तर भाऊजीची लाईन माही आहे कारण ते माझे दाजी आहेत ना ते भाऊजीची लाईन माझी मी भाऊजीची लाईन घे घे हा कर सुरू हा राऊजी या रावजी बबिता तुम्ही बसा भाऊजी हा ताई हा कशी मी राखू तुमची महरजी बसा भाऊजी बबिता या बसा भाऊजी वळख जुनी हा काय काय नाही, नाही, नाही. वळख जुनी शक्तीचा तुरा हा नाही, नाही. शक्तीचा तुरा रंगला इकडे नाही ग विशू ऐक लावण्या मला. परफॉर्म करतो कोणतरी आला विशू हा? कोणतरी शांत- लावण्या परफॉर्म शांत- हिला शांत कर लावण्या दरवाजा उघडा. आई रक्ताची शपथ हिला शांत करा गप रे. तू शांत बस. शांत बस नको तू हे काही झालं नाही आपल्यात काय चुप हो हो अरे अरे आयोजक आले आजच्या इव्हेंटचे आयोजक नमस्कार नमस्कार अरे चौगुले सर तुम्ही नाराज आहात का म्हणजे तुम्ही आला नाहीत त्या शेवंतबाईंकडे त्यांचे फोनवर फोन येत जा ना, जा. नाही. हा म्हणजे ते कॉचची बॉटल वगैरे ओके चांगली आहे ना म्हणजे चांगली होती ती स्कॉचची बॉटल आणि ते शेवंतबाईंचं तुम्ही ठरवलं होतं हा मी तुम्हाला सांगितलं होतं ठरवायला नाही. मी फोन केला होता का तुम्हाला का ठरवलं तुम्ही हे? नाही नाही, तुम्ही सांगितलं नाही पण आम्ही तुमचे फॅन आहे ना सर म्हणजे आम्ही हे सगळं प्रेमाने करतो ना तुमच्यासाठी अरे पण तुम्ही तुमचं कसं ठरवलं सगळं मला विचारा ना ज्यासाठी करताय ज्या माणसासाठी करताय त्याला तुम्ही विचारा नाही, बरोबर आहे पण तुमच्या इंडस्ट्रीतली सगळी माणसं हे करत एक सेकंड आयुष्यात हे वाक्य आहे ना इंडस्ट्रीत सगळे असेच करतात हे आधी पुसून टाका कळलं तुम्हाला क्षेत्र कुठलंही असो निर्व्यसनी आणि व्यसनी माणसं असतं तर तिथे कळलं कुणाच्या क्षेत्रावरून त्याला जोखू नका लक्षात आलं माणसाचा अनुभव घ्या आणि मग त्याच्याबद्दल मत मांडा समजलं तुम्हाला या तुम्ही बरं म्हणजे सॉरी प्लीज या चुकलं सॉरी बघितलंस सॉरी तरी माझं एक मन मला सांगत होतं का दाजी असं वागणार निघ तसं चादरीचा मेसेज एक नंबर तगड्या कलाकारांचा तगडा परफॉर्मन्स केवळ कमाल खूप मजा आली मला प्रेक्षकांना तुम्हा सगळ्यांना आवर्जून सांगायचंय की ह्या स्किटची कॉन्सेप्ट होती सई ताम्हणकर यांची सई थँक्यू काय म्हणशील असं खूपदा होतं की आपण ज्या प्रोफेशनमध्ये आहोत आपण ज्या इमेजचे रोल करतो किंवा एक अशी इमेज बोल्ड आणि ब्युटिफुल झाल्यामुळे लोकांना वाटत असेल की बाबा हिला व्यसनं आहेत पण असं खूपदा घडतं आणि आय एम व्हेरी ग्लॅड की तुमच्या स्किटमधून तुम्ही हे सांगितलं की माणसाला पूर्णपणे ओळखल्याशिवाय त्याच्याबद्दलचे निष्कर्ष कधीच उभे करू नयेत आणि खरं सांगू का जेव्हापासून हास्य जत्रा सुरू झालं तेव्हापासून मी डेस्परेट होते की त्या लिस्टमध्ये एकदा तरी संकल्पना म्हणून नाव यावं आणि मी खूप प्रयत्न करायचे पण कधी काही सुचलं नाही म्हटलं की आपण स्वतःचेच किस्से एखाद दुसरा किस्सा सांगून बघू तर आज तो झाला मला खूप बरं वाटतं क्या बात सुसाट परफॉर्मन्स होता हे कॉम्बिनेशन मला बघायचं होतं या स्टेजवरती आणि आज ते बघायला मिळालं मी धन्य झाले आणि सुसाट परफॉर्मन्स झाला मजा आली थँक्यू प्रसादा उत्तम होती कल्पना छान कल्पना होती आणि लिहिलं पण मस्त होतं आणि तगडे परफॉर्मन्स तुम्हाला तिघांना एकत्र बघताना फार मजा आली फारच खरोखरच ताकदीचा परफॉर्मन्स होता विशाखा असा प्रसंग जेव्हा एका बाईवर येतो तेव्हा ती ज्या पद्धतीने वागेल ॲक्च्युली तसं समोर घडतंय की काय आपल्या आजूबाजूला कुठेतरी इतके तुम्ही तिघंही घुसला होतात त्या प्रसंगामध्ये आणि ते सादरीकरण इतकं डीप तुम्ही केलं आणि त्या सगळ्यामागचा ह्युमर त्या सिरियसनेसमुळेच जास्तीत जास्त खुलत होता आमच्यासाठी त्यामुळे त्याची खूप मजा आली वंडरफुल वा ताई वा खूप Thank you, मजा आली thank you, थँक्यू सो मच थँक्यू मंडळी कलेची उपासना करताना ती आपल्याला झेपेल का असा साधक बाधक विचार करणंही आवश्यक असतं
कलेची अघोरी उपासना करणाऱ्या सासू आणि जावयाची गोष्ट घेऊन तुमच्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि विरारची उषा उत्थुप सुनेहा ठाकूर. रात अकेली है बुझ गए दिए आके मेरे पास कानों में मेरे असं गायचं हा जी गाऊन दाखवा. गाते हा पण थोडासा आवाज होतो इकडे फील रात गेली वाह बुझ गए दिए बुझले रे. थोडं फील, थोडं अजून फील. आके मेरे पास कानों में मेरे आता है. आता आवाज येत नाही पण जमेल थोडासा चालेल, जमेल चालेल. हा. घेऊ, घेऊ, घेऊ. हा, करू, सखाराम, चांगला साथ द्या हा बरं. आजी सकाराम हे मी नाही. सखाराम तर सखाराम पण चांगलं गातेस हा पोरे. थँक्यू. हा ए तुला काय वाटतंय तू म्हातारीचं बेरिंग पकडलेस? हा. कोणाला विचार कवट्या माकडा वाटतोय. ती कुबड्या खवीस तो तात्या विंचू सगळे माझ्याच घरात. मी काय करू? ए महेश 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 हे करू मी. आणि गाणं असं गाते रात अकेली. ए मेंढर हाकतेस का काय? जी प्रेम बापू हा काय काय जावय बापू हा कसा आवाज आहे. मस्त तरी पण कवट्या महाकाळच. आम्ही प्रयत्न तरी करतो. 10 मिनिटात कळेल. अहो जरा धीर धरा. आजी आधीपासून गा जे मी शिकवलंय. गाते हा गाते चल. आता चांगलं हो. वाजवा. रात अकेली ए बुझ गए दिए ए आके मेरे पास है बाहों में मेरे आजी कानों में कानों में मेरे ये जो भी चाहे कहिए जो भी चाहे कहिए आजी अजून वाढवते ना. जो भी चाहे कहिए जो भी चाहे कहिए. दम 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 जो भी चाहे कहिए फ्रेश. नेक्स्ट लाईन. अजून एकदा ट्राय करते. प्लीज हा प्लीज मला माझं काम करू द्या. ए सखाराम हिच्या नादाला लागू नको कळलं ना. इथंच राहशील त्याचा तिकडे आपल्या आमिरजाच्या दरबार मध्ये तिकडे जा. आम्ही मैफिलीला बसलोय ना. हा 1 मिनिट तुम्हाला तिघांना असं वाटतं का तुम्ही मैफिलीला बसलाय म्हणून? हो म्हणजे जर वरून जर नीट बघितलं ना असं वाटेल नंबर बसलाय 100. माझ्या गाण्याचा क्लास चालू झाला की बरोबर लॅपटॉप उघडून बसतात. ए प्लीज हा मला डिस्टर्ब करू नका. पहिले सांगतो मला लॅपटॉपवर काम आहे. मला डिस्टर्ब करू नका बस. बाकी काही बोला. तुमच्यासमोर लॅपटॉप नाही शोभत. तुमच्यासमोर टायर पाहिजे. टायर सेम पंक्चरवाले वाटतं तुम्ही. काही नाही ना आता समोर पुठ्ठे पाहिजेत. पुठ्ठे ते पावसात नाही का हायवेला उभे असतात. ए बाई बाईकला पुट्टा लावणार का? पुट्टा लावणार का? सेम वाटतं. सेम वाटतं की नाही? पुट्टा पुट्टा लावून घे. माझ्याच घरातून माझा अपमान करतो का रे? एक गोष्ट लक्षात ठेवा मेन नट जेवढी वाक्य विसरतो ना तेवढी तुझ्या वाट्याला पण येत नाहीत. तुला इथं गर्दी म्हणून वापरतात कळलं काय? कळलं? ए गर्दी ओ कळलं ना? मला डिस्टर्ब करायचं नाही सांगतो तुला. राहू द्या हो. हे काय पण बोलले तरी मी आशा भोसलेंचं गाणं गाणार म्हणजे गाणार. हा? अहो तुम्ही त्यांचं गाणं म्हणजे प्रभाकर मोरेंनी भरतनाट्यम केल्यासारखं आहे. म्हणजे काय सांगतो वसाऱ्या काय समजली? दिन वास्कन आणि म्हणे मला आशाताईंचं गाणं गायचं आहे. तुम्ही गप्प
जाऊ तुम्ही चालू वाजवते हा रात केली ए तुझ्या गाये दिए आके मेरे पास कानों में मेरे जब भी चाहे कहिए जब भी चाहे खूप सुधारणा झाली तो आजी थोडं थोडं जमते तुम्हाला नर्सचं कॅरेक्टर आहे का तुझं म्हणजे नर्सचं कॅरेक्टर आहे का आजी फार सुधारणा झाली त्या गोळ्या सकाळी ह्या दुपारी ह्या रात्री नुसतं फ्रेश करून काय होत नसते फार सुधारणा आहे तुमच्यात आणि हो तुम्हाला गाणं शिकायचं आहे ना या दोघांना घेऊन तुमच्या घरी जा तुमचं मी तिकीट पण काढलंय ई पास आहे ना खाल्ला काय केलं खाल्ला ई पास खाल्ला काय करायचं आहे बाईचं यार 3 महिन्यापासून हेच करते मी ई पास काढतो ही खाते मी काढतो ही खाते ए बाई तू तुझ्या घरी जा माझ्या बायकोला इकडे आण, तू तिकडे जा ना यार माझ्या घरात नका राहूया प्लीज तुम्ही जा ना तिकडे हा ई पास काय खायची गोष्ट आहे का असं कोणी खातं का ई पास म्हणजे मी काय 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 खाल्लंय ते सांगा काय काय खाल्लंय ए गर्दी हा गुड तुला सांगतो मागे माझ्या मुलाचा बर्थडे होता मागे कळलं तुला गर्दी का बोलतो ते माझ्या मुलाचा बर्थडे होता तुम्हाला म्हणाला की नाही ना पप्पा आपण काय करूया केकचा पहिला मान ना आजीला देऊया आजी तू पहिला केक का पहिला मान तुझा दुसरा मान कोणाला मिळालाच नाही या राप 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 या राप 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 ओ या राप 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 यांच्या दातात पुट्टा अडकला तेव्हा त्यांना कळलं केक संपलाय काय करायचं का आम्ही लोकांनी सांगा बरं का तुमच्या एवढ्या शिव्या तरी नाही खाल्ल्यात मी शिव्या हा हे मान्य आहे मला ए ए दर्दी हा आजी दर्दी म्हणता गर्दी तो म्हणतो तुला सांगते सकाळी मी अशी गडबडीत गाणं गात होते माझा अंदाजच आहे मी मेघ मल्हारच गायला असे कशावरून पाऊस पडला सकाळी पाऊस टाकी ओव्हरफ्लो झाली होती तुम्ही नळ बंद करायचं विसरलात ते पाणी तुमच्या अंगावर पडलं म्हणे मी गायले आणि पाऊस पडला अरे तुम्ही गायला लागल्यापासून बिचारे बेडक बाहेरचे बंद झालेत परवा डिस्कस करत होते बाहेर बाहेर चल बाहेर नको नको जाडी खाते यांचं काय ऐकू नका उगाच ते शक्ती करतात कसली अतिशयोक्ती सत्य घटनेवर आधारित आहे तुम्ही 3 दिवस एवढा टाकटूक काय करताय का मग मला बघू दे जरी काय लिहिलंय मी स्किट लिहितोय आजी येतो बर का बस थांब प्रोड्युसरने एवढी मोठी रेस घेतली कशी शो बंद होतोय काय जरा नीट बोलायचा शो बंद होत नाहीये खांडेकरची अक्कल जाड काढली ना त्याला काय सुचत नाहीये म्हणून चॅनलने मला सांगितलंय जरा स्किट लिहून दे त्यांची मदत करतो मी बस बाकी काय नाही बघ जरा काय लिहिलंय हा बा शेवटची लाईन बाकी शेवटचीच लाईन झालं skit. दाखवा तरी काय लिहिलंय दाखवा सांभाळू ना हा, लॅपटॉप दाखवा, आहे दाखवा खाल नाही तर म्हणजे लॅपटॉप अमीर म्युझिक वाजवतो हा पंच आहे पुढे काय गौरा येतो टाळ्या वाजतात या फालतू आहे पुढे काय गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा येतं त्याच्या पण तसं नाही ते तसं नाहीये असं येते हॅलो एव्हरीवन आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा थँक्यू असं आहे ते ही शेवटची ओळ आहे एवढंच लिहिलं नाही म्हणजे अजून बाकी आहे थोडंसं जावई बापू लिखाण खायचं काम नसतं सुचावं लागतं तेच तुम्हाला खायचं दिसणार द्या इकडं आ? आता तुम्ही खायचंच बोललाय तर मला थोडीशी भूक पण लागायला लागली आम्ही जरा कंटिन्यू करतो तुम्ही 2 लिटर दूध आणि 2 डझन केळी घेऊन या पटकन तुमचं काय ते केलंच पाहिजे आता चल गा गा पोरी गा थांब आमिरलाच भेटतो जरा
रात अकेली है. लय वैताग दिला 3 महिन्यापासून. नुसते गाणे चालू आहेत. मला काहीतरी अशी दवाई द्यायचा आवाजच गेला पाहिजे. कन्फर्म आवाज बसेल होईल त्याने. Correct. बस आता तू गेलीस आज बघच. आम्ही कंटिन्यू करू. तुम्ही कंटिन्यू कर रे. मी सरबत आणतो रे. आणतो बघ सरबत रे. आजी आजी आपण गाऊया हा. रात अकेली है बुझ गए दिए चांगलंय. आके मेरे पास सरबत घे रे. मी आणलं रे. तू पण घे रे. घ्या 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 सरबत घ्या. हे तुमचा ग्लास. द्या, द्या, इकडे द्या, मी घेतो. नाही नाही त्यांचा ग्लास आहे ना. मी घेतो ना. त्यांना असं घेऊया. त्यांना घ्या ना. त्यांना त्यांचा मी ग्लास आहे. घेतो, एवढं काय ते? बरं ठीक आहे चला घ्या घ्या. हा हा हा, हे घे तुमचा ग्लास. मला वाटतं हा माझा ग्लास आहे हा तुमचा आहे. हा हा घ्या हा, हा, हा. घ्या घ्या घ्या. नाही 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 थांबा थांबा थांबा. मला वाटतं तो माझा आहे, हा तुमचा आहे. इकडे 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 हा 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 ठीक आहे. हा, ठीक आहे चालेल. हा, तुमचा आहे तुमचा. पिऊन टाका पिऊन टाका. हा हा रात अकेली. तर चला आपण कंटिन्यू करूया. चला. रात अकेली है. आधीपासून गायचं आजी. चल गा. चिपऱ्या असंच पाहिजे. मरतो काय. वा 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 सई. सुसाट परफॉर्मन्स होता. सखाराम वेलकम. थँक्यू. अमेझिंग. म्हणजे टीममधला प्रत्येक माणूस जेव्हा सहभागी होऊ पाहतो तेव्हा खरंच भरून पावल्यासारखं होतं. बने 2-3च गोष्टी होत्या पण काय टायमिंग होतं तुझं आउटस्टँडिंग. आज पण कमाल केलीस गौऱ्या. अतिशय सुंदर अत्यंत सुंदर. वने तू खतरनाक दिसतेस. तुझ्या कॉस्ट्युम आणि हेअर मेकअपसाठी 100 पैकी 100 मार्क. येस. सुंदर बेअरिंग होतं. गाणं म्हणायची स्टाईल पण अनोखी अजब आणि अप्रतिम होती. खूप भावलं स्किट. अप्रतिम परफॉर्मन्स. अप्रतिम कन्सेप्ट. अप्रतिम सादरीकरण. फार मजा आली. मस्त. प्रसादा. सखाराम आपण आपल्या समोर एक व्यक्ती अत्यंत भसाड्या आणि विचित्र आवाजात गाते आणि तरी सुद्धा आपण कुठेही सूर न ढळू देतात अत्यंत सुरात आणि तन्मयतेने गायचे फार अवघड असतं. आमिर दादा थँक्यू. थँक्यू. खरंच खूप अवघड असतं. आणि म्हणजे तुझं तर कौतुक आहेच वनिता. तुझंही कौतुक अशासाठी की ती इतकं सुरेल गाते. आपल्याला चुकून सुरात गावंसं वाटतं पण तेही आपल्याला गाऊ द्यायचं नाही. येस येस. आपण सतत बेसूरच गायचं आहे हे पण एक भान ठेवणं. समोर एक व्यक्ती इतकं उत्तम गात असताना दोघींची फार जोखमीचं काम होतं आणि दोघींनी अत्यंत उत्तम पद्धतीने ते निभावलं. गौऱ्या अफलातून दिवसेंदिवस तुझा सेन्स ऑफ ह्युमर इतका अप्रतिम डेव्हलप होतोय की क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. बने गौऱ्याला एक निरोप दे. त्याला म्हणू जिथे गर्दी असते तिथेच हिरोला किंमत असते. वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. कायम नवीन बेरिंग घेण्याचं डेअरिंग करणाऱ्या भूषण कडूला आपली कल्याणची चुलबुली शिवाली परब भेटायला आली आहे. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. हॅलो. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार सई मॅडम. म्हणजे ना मी आज खूप खुश आहे. काय ना ॲक्च्युली माझ्या आयुष्यातलं पहिलं सेलिब्रिटी व्हिजिट आहे आणि चॅनलने चक्क मला पाठवलं आहे वृद्धाश्रमात. आज आहे ना एक आजोबा आहेत त्यांचा बड्डे आहे. सो त्यांच्याबरोबर खेळायला त्यांच्याबरोबर मज्जा करायला त्यांच्याबरोबर रमायला मी इथे आलेले आहे. मी इतकी एक्साईट झाले की काय सांगू. माझ्या घरातले पण खूप खुश आहेत. त्यांना असं वाटतं की गाऊन घालून रोज नाक्यावर अंडी आणायला जाणारी मुलगी आज चक्क सेलिब्रिटी म्हणून चालली आहे. बापरे. आणि आमच्या गल्लीतले कुत्रे त्यांनी तर मला 21 वेळा भाऊ
सलामी दिली कुत्रे पण ना आमच्या गल्लीतले खरं सांगते तुम्हाला. आणि मी इतकी खुश काय माहितीये का, कारण आहे ना चॅनलने हे सगळे सिनियर सेलिब्रिटीज असताना सुद्धा त्यांच्या नाकावर टिचून मला पाठवलंय. आणि का विचारा ना एकदा, का का कळायला नको वृद्ध कोण आणि सेलिब्रिटी कोण. सध्या कसं आहे ना, इथे यंग मी एकटीच आहे त्याच्यामुळे. बाकी काय सगळे एक्सपायरी डेट पर्यंत पोहोचलेत ऑलमोस्ट. आता जायला हवं, लेट नको व्हायला नाही का, जायला हवं. अगं बाई, सरप्राईज आजोबा, सरप्राईज. काय कोण आहेस कोण तू? आजोबा मी सोनी मराठी वाहिनी माहितीये तुम्हाला? सोनी मराठी? मला सोनी मराठी वाहिनीने तुमच्याकडे पाठवलंय कारण तुमचा आज वाढदिवस आहे ना, तो सेलिब्रेट करायला, तो एन्जॉय करायला आज मी तुमच्या बरोबर आले आजोबा. तुम्हाला सरप्राईज द्यायला आले मी इथे. बरं मिळालं सरप्राईज, भाव करून सरप्राईज मिळालं. हो आजोबा, तुम्ही मला ओळखलं नाही. नमस्कार, मी कल्याणची चुलबुली शिवाली. कल्याणच्या सुभेदारांची सून मला माहिती होती. ही चुलबुली शिवाली वगैरे हे काय प्रकरण आहे? कोण आहेस तू बाबा? यांना सरप्राईज द्यायला आले, मला सरप्राईज देतात आजोबा. काय? आजोबा, मी हास्य जत्रेमध्ये गेले 2 सीझन सतत काम करते. आय एम एन ऍक्टर. ओ माय गॉड. हो हो का? का म्हणजे का म्हणजे हो का? हो, हा, हो. हा, हो का? असं हो. काम करतेस? ते बरं ते राहू दे ना आजोबा. सगळ्यात पहिले हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आजोबा, तुम्हाला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आजोबा. अगं केवढ्याला पडलं असतं ते? हा, थोडक्यासाठी वाचलो. काय करतेस तू? सॉरी, मी ना खूप एक्साइट झाले हो. खरंच तुम्हाला काय सांगू, बसायचं. बरं मिळालं मला सरप्राईज. दिवाळी, जा घरी जा. दिवाळी नाही, शिवाली हा, परब. तेच जा त्याचा. अहो असं कसं जा, असं नाही जाणार काही मी. मग? तुम्ही इथे वृद्धाश्रमात एकटे राहता की नाही? हो ग हो. मग तुमच्या या रटाळ आणि फडतूस आयुष्यात आनंदाचे क्षण द्यायला मी इथे आले. हा नाही वाटतंय आज जरा वृद्धाश्रम असा हो ना. जरा जास्तच भरल्यासारखाच वाटतोय. मग आता ना अजिबात तुम्ही काही हे म्हातारपण वगैरे आणायचं नाही. मज्जा करायची, दंगा करायचा, एन्जॉय हे करायचं, बघ. अगदी लहान झाल्यासारखं वागायचं मलाही आपण. तुला बघून ना, तुझ्याकडे बघितल्यावर ना मलाही माझं लहानपण आठवलं. हो लहान ना. झाल्यासारखंच वाटतंय. हो ना, लहान झाल्यासारखं वाटतंय. थँक्यू मवाली. मवाली नाही हो, शिवाली. हा, तेच काय ते. तुम्हाला लहान झाल्यासारखं वाटतंय ना? मला वाटतंय. मग आता काय करूया आपण लहानपणीचे खेळ खेळूयात. कोणाचा? चालेल? हा, चालेल आपल्या चालेल. लहानपणीचे हा, काय? आता आपण ना कॅच खेळूयात. कॅच. हो कॅच खेळूयात. हा? तुम्ही इथे उभं राहा. या. ए बंड्या, ये रे खेळायला. कोण नालायक बंड्या पण आला? कुठलं बंड्या कुठे आहे तू? अहो नाही हो, तुम्हीच बंड्या आहेत. मी हा, मला अशीच बंड्या- गंमत म्हणून उगाच. हा, लहान झालो ना. चला, बंड्या हा, दे. मी आता टाकतो. तू खेळ. हे घे. Yes, वा, yes. झेललं. आता तुमची डाय. तू काय केलंस काय तू? हा? तू फेकून मारतेस बॉल? अहो मी असंच करते. मी ना बंड्या बरोबर पण असंच करायचे. आधी सांगायचं आपण कॅच खेळू आणि म्हणजे आवध उभी करून ना असं मारायचं, सुजवायचं त्याला. मी बंड्या नाहीये, लक्षात ठेव ना. अय्यो, तुम्ही पण मारा ना मला. हा, मी मारा. पण बरं ठीक आहे. तुझ्या तर आता बंड्या, तू आता कपला, तू नाही. काय? दे इकडे. तुझ्या तर आता कुठं गेला? अरे ऐक, मला मारतो तुझ्या आता. टिवाली काय तू वेडी आहेस? खेळायला आली माझ्या बरोबर आणि आवाज उभी काय खेळतेस तू माझ्या बरोबर? मजा येते, तुम्ही पण खेळा ना. तुम्ही ना आजोबा ना. मला नाही येत मजा बिजा काय तुझ्या असल्या खेळांमध्ये. कळ शिवाबा, तुम्ही लगेच हरता. लगेच? तुम्ही हरलेत ना, तुमची 4 सफरचंद माझी झाली. हे माझं आहे. अरे माझा वाढदिवस आहे, मला गिफ्ट द्यायचं. तू माझीच काही वस्तू घेऊन चाललीस तू? आता ना आपण दुसरा खेळ खेळूया आजोबा. हा का? हे बघ. आता ना आपण लपाछुपी खेळूयात. चला, चालेल, लपाछुपी खेळूया. काय इकडे या. काय? वा, काय जा. अरे काय? काय तू आतमध्ये? अहो, आवाज नका करू. काय कुणी ओळखटी आहे का? काय असं काय बघायच्या- करतेस? का दिस बघायच्या आधी लपाव, पटकन अरे लपा. वेडी आहेस का तू? स्वतःच मला लपवतेस आणि मला सांगतेस की लपा म्हणून.
तुझ्यावर राज्य आहे ना मग ते- एवढंच ना, मी नाही बघत आहे. तुम्ही लपा, अगं. तुम्ही लपा, खाली लपा. मी नाही बघत. तुम्ही रेडी आहात? काय 1, 10. मी आले. हा 1, 10. कुठे गेले असतील बरं आजोबा? इकडे इकडे मी इकडे आहे. दिसतच नाहीये. छी बाबा. कुठे असतील नेहा तिथे नाहीये. छी बाबा. ए ढवाली इकडे 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 अच्छा, लब्बड इकडे लपलेत काय? कुठे- ए इकडे अरे हिने लपवलेला आजोबा हिला सापडत नाही. सिरियल मध्ये कॅरेक्टर कसं सापडत असेल हिला? मला इथे खॉट खाली लपून ती तिकडे मला शोधायला निघून ए कुठे गेले असतील बरं? ए, धमाली. रिक्षावाले अंकल, तुम मीरा रोड स्टेशन चलेगा क्या? मला इथे लपवलं आणि मला शोधायला ती मीरा रोडला निघाली आहे. एका डोक्यावर पडली आहे काय? ही काय नाव तिचं ते काय मुलगी कुठे काय ती? गेले ए असतील? अगं ए मला लवकर पकड आउट कर, माझी कंबर पकडली आहे. अहो, तुम्ही लय स्पोर्ट्स पॉइल आता आजोबा. काय झालं? तू वेडी आहेस. मला इथे लपवलंस तू आणि मला शोधायला तिकडे गावभर जातेस. अहो, मी रंगवत होते ना खेळ. नको भाई नको रंगूस. ऑलरेडी तू बरंच काय रंगून ठेवलेलं आहेस. हा? तू काय खेळ बीड रंगू नकोस. जर झालं खेळ मला सरप्राईज झालेला आहे. तू जा आता जा बाई बघा जा. आता तुम्ही माघार घेताय. काय? मी तुम्हाला शोधून काढलंय. मग? मी जिंकले. हे तुमचं शाळा आता माझं झालंय. अरे माझं शाळा घेऊन चाललीस तू? असं काय करताय तुम्ही? काय? अहो तुम्ही बघा, आज तुमचा बर्थडे तुम्ही एका सेलिब्रिटी बरोबर साजरा करताय. काय भाग्यवान आहात तुम्ही. मी आहे भाग्यवान. मला सगळं कळलं. आता बस झालं खेळ बीड माझा झाला वाढदिवस सेलिब्रेट. नाही नाही आजोबा, अहो असं नका ना करू. मी आले आहे ना, मी तुम्हाला सरप्राईज द्यायला आले. मी तुमच्याबरोबर खेळणार, तुमच्याबरोबर रमणार आहे इथे. ठीक आहे झालं, मिळालं सरप्राईज मला. आता वय नाही माझं तेवढं आता साथ देत. कसं आहे माहितीये का, आपण म्हटलं ना की आपण मनाने लहान होऊया, लहानपणीची आठवण काढून खेळूया. तरी आता ना शरीर आणि मन ह्यांची सांगड नाही बसत ग आता. पूर्वीसारखं नाही होत. तुला काय जाते म्हणायला? तू तरुण आहेस ग. बरं ठीक आहे. तुम्हाला मैदानी खेळ नाही जमत आहेत नाही, ना? नाही जमणार. मग आपण बैठी खेळ खेळूयात ना. बैठे हो, आता आपण ना नाव गाव फल्ल फुळं खेळूयात. काय 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 खेळूया? नाव गाव फल्ल फुळं. फल्ल फुळ. अगं ज्या खेळाचं नाव तुला नीट उच्चारता येत नाही ते तू कसं खेळणार आहेस मला सांग. फल्ल फुळ असं नसतं ग. फुल्ल फेळलं असतं ते. फुल्ल फिळ असतं ते. अहो वहीच ना आजोबा. आता तुम तू- ऐसा कैसा करते? तुम बैठो इधर बैठो. बैठो आय, आय, गुडघे ग गुडघे. आरामात बैठो. हा हा ये लो एक काय तुमचा पेपर, हा. हा माझा पेपर. हा हा आग्या पेन. काय करायचं माहितीये का आपण? काय आपण आता नाव गाव फल्ल फुळं खेळायचं. तर आहे ना, त्यात काय करायचं, मी तुम्हाला एक अक्षर देणार. आता समजा मी तुम्हाला र दिलं, तर र वरनं तुम्ही नाव लिहिणार रवी, गाव लिहिणार राजापूर, फल्ल लिहिणार तुम्ही रातांबा लिहितो, हा. आणि फुळं लिहिणार तुम्ही कळलं, नातराज. कळलं मला. मला खेळ हा, येतोय गेम, हा. तू खेळ. तर मी तुम्हाला नाव देते. पहिलं नाव आहे श. रेडी 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 मी रेडी आहे. श म्हणजे हा आलं आलं आलं. झालं माझं लिहून झालं. मी अल्लो, जिंकलो. झालं पण मी जिंकलो. मी मला नावच नाही आठवत आहे इकडे. तुम्ही जिंकलात पण. अगं हे बघ कबाली. कबाली नाही हो, शिवाली. मग हे शिवाली नाव हे तुझं आहे ना, मग शवर नाही येतं एवढं तुला आठवत नाही का? अल्लो, काय स्मार्ट आहे वा आजोबा तुम्ही. काय? पण आता जाऊ दे, पहिला डाव देवाला देऊया आपण. हा? आणि आता मी तुम्हाला अक्षर देते. रेडी मे. नाही नाही, म नको. म वरनं मला आठवत नाही. आपण घेऊया प. मग कॅन्सल प. तुला कोणी केलं सेलिब्रिटी? तुला वरनं आठवत नाही हा? जवळच्या जवळ तू घे का लवकर अक्षर दे तू. चल आता. हा, हा. पवरनं हा हे बघ परळ हा पवरनं हा पारस हाय बघ झालं माझं. मी नाही झालं तुमचं, नाही झालंय तुमचं. काय केलंस ते? मी नाही जिंकणार तर कोणी नाही जिंकणार. संपलं. काय तू खेळायचं ठरलं तर मी जिंकलो ना. मी आता नाही नाही, मी नाही जिंकणार तर कोणीच नाही जिंकणार. असं नसतं. असं नसतं तुझ्यात. नाही बरं म्हणजे हा खेळ पण रद्द आता. नको. हा आपण दुसरं काहीतरी खेळूया आजोबा. ठीक आहे, मी माझ्या लहानपणीचा खेळ सांगतो तुला. तो आपण खेळ खेळूया. मजा येते. तो मजा येते, धमाल येते. आमच्या शाळेमध्ये आहे ना एक सचिन नावाचा एक मुलगा होता. अय्यो. तर आम्ही ना त्याला खूप चिडवायचो. म्हणजे त्याला ना विविध प्रकारचे काढे प्यायचा नाद होता. तर तो काढा सतत काढा प्यायचा. मग आम्ही त्याला चिडवायचो, ए सचिन मला काढा, सचिन मला काढा. असं त्याला चिडवलं ना
की तो ना असं भैसडायचा. आपण तो खेळ खेळूया. तू एक काम कर, तुझ्या मोबाईलवरून त्याला फोन लाव. माझ्या का? माझा नंबर त्याच्याकडे आहे ना, त्याला कळणार. माझा मित्र आहे ना तो. तुझ्या मोबाईलवरून फोन लाव आणि त्याला चिडव. आणि तुझ्या मजा येईल बघ. म्हणजे हे मैदानी बिदानी हरडा जिंकणं काहीच नको आपल्याला. तुम्ही डायल करून हा, मजा येईल आजोबा. मजा म्हणजे अरे अशीच मजा येते. हे घे 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 लावलं पटकन बोल. हॅलो सचिन, मला काढा, मला काढा, ए सच्ची मला काढा, सच्ची मला काढा, सच्ची मला काढा, सच्ची मला काढा. मजा आली. वैतागला असेल तू, वैतागला असेल. हा मजा आली. बरोबर आहे. आता बघ मजा आली, मजा आली, हा, तो आजोबा, बघ. मजा आली. फोन आला फोन आला. हॅलो हॅलो शिवाली, हा कशी आहेस तू? वाव, मी मस्त आहे. तुला काढलंय हा? म्हणजे काय सर? काय नाही बच्चू, तू मला म्हणाली सच्चू म्हणून बच्चू तुला काढलाय हा? आता हे सगळं अच्छू झालेलं आहे. हा. हो आजोबा, तुम्ही काय केलं? कोणाला फोन केला होता? ते तुझे दिग्दर्शक आहेत ना सचिन गोस्वामी, त्यांचा नंबर आहे. तू त्यांना फोन केला होता. तुम्ही काय केलं आजोबा? आजच्या दिवशी मी पुण्याचं काम केलेलं आहे. तुझ्यासारख्या पोरींना असंच पाहिजे. सेलिब्रिटी म्हणून इकडे येतेस, मला छळतेस, तिकडे मारतेस. तुला अरे काय करायचं? आजोबा, त्यांनी मला काढलं. काढलेलं आहे. आजचा वाढदिवस सेलिब्रेट झालेला आहे. सगळं सगळं जमलेलं आहे. चला आपण जातो. वा 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 वा. स्किट मधला शेवटचा ट्विस्ट, सचिन सरांचा फोन कॉल म्हणजे सिक्सर होता. मजा आली, धमाल. सई, शिवाली, तुझ्यातला मॅडनेस मला भयंकर भावतो, आवडतो आणि आज तो मस्त बाहेर आला. थँक्यू. खूप मजा आली बघून. आजोबा, तुमचं बेअरिंग अतिशय सुंदर होतं. फार मजा आली आणि ही जोडी पुन्हा बघायला खूप आवडेल. शिवाली, मस्त. थँक्यू. आय लव्ह यू. ये बात. प्रसादा, एक महत्त्वाची गोष्ट आज तुझ्यामुळे शिवाली मला कळली. गेले 2 वर्ष हा आपला कार्यक्रम चालू आहे. अनेक सीझन्स या कार्यक्रमाचे झाले. पण यंग टॅलेंट म्हणशील तर तू, प्राजक्ता आणि आम्ही दोघं एवढेच आहोत इथे. बाकी सगळे एक्सपायर्ड. आज मी जरा जास्त यंग का दिसतोय सई? हो, आज बाय द वे पशाजींनी आज त्यांच्या मुलाचं जॅकेट घातलं आणि त्यांना ते बसतंय बरं का. ओ माय गॉड. पण मजा आली, खूप मजा आली. आणि तुझा मॅडनेस अफाट आहे शिवाली. भूषण अफलातून बेरिंग होतं, अफलातून. वंडरफुल. क्या बात, बहुत सही. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. थँक्यू. तर मंडळी, आज इथेच थांबतो, तुमचा निरोप घेतो. पण कॉमेडीची ही वारी उद्या पुन्हा येणार तुमच्या दारी. तेव्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.